एक महत्त्वाची बातमी येते। पट्टण कोडोली या गावामध्ये 144 कलम लागू केले। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत। शिवप्रेमी आक्रमक होण्याची शक्यता आहे। पट्टण कोडोली या गावामध्ये पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त तैनात आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परवानगी घेऊन बसवावा, प्रशासनाची ही मागणी आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी एका रात्रीत गावात हा पुतळा बसवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता आपण पाहतोय मोठा पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय। इथे दृश्य आपण बघतोय, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। 144 कलम सुद्धा लागू करण्यात आलेला आहे आणि या सर्व पोलिसांच्या भूमिकेमुळे आणखीनच आक्रमक झालेले गावकरी पाहायला मिळत आहेत। कोल्हापुरातल्या पट्टण कोडोली गावातली ही घटना आहे। पट्टण कोडोली गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्यानंतर प्रशासनानं हा पुतळा जो आहे तो हटवण्याची भूमिका घेतली। याचं कारण म्हणजे हा पुतळा जो आहे तो कोणत्याही परवानगी न घेतल्यामुळं कुठेतरी हटवण्याची भूमिका जी आहे ती प्रशासनाने घेतली होती। मात्र या सगळ्या हालचालीनंतर प्रशासनानं ज्या पद्धतीने ही भूमिका घेतली त्यानंतर कुठेतरी शिवप्रेमींची आक्रमक भूमिका जी आहे ती पाहायला मिळते। हा सगळा परिसर जो आहे तो आता सध्या तणावपूर्ण वातावरण जरी असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ज्यावेळेस शिवप्रेमी भेटले त्या शिवप्रेमींनी काही मागणी केली की हा पुतळा जो आहे तो अशाच पद्धतीचा असावा। तर त्या मागणीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो आदेश दिलाय त्या आदेशानुसार या पुतळ्यावर सध्या मंडप घालून हा पुतळा सध्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीमध्ये मंडप घालून ठेवण्यात आवा आणि जी कागदपत्रांची पूर्तता करायची असेल ती कागदपत्रांची पूर्तता करून हा नंतर पुन्हा एकदा हा पुतळा खुला करण्यात यावा असा आदेश जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। आणि त्यानंतर हा सगळा आता जो ज्या ठिकाणी हा पुतळा आहे त्या पुतळ्याला चारी बाजूंनी मंडप जो आहे तो घालण्यात आलेला आहे आणि कुठेतरी शिवप्रेमींना शांत करण्याचं कुठेतरी आवाहन जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। जर परिस्थिती पाहिली तर पट्टण कोडोली गावामध्ये कुठेतरी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती। हा पुतळा जो आहे तो कुठेतरी परवानगी न घेता उभारण्यात आलेला होता अशी जी प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं। आणि त्याच्यानंतर आता ही जी सगळी भूमिका आहे ती प्रशासनाची भूमिका पाहायला मिळते। महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं तैनात करण्यात आलेलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता याच्यामध्ये मध्यस्थी करत या सगळ्या परिसरामध्ये कुठेतरी मंडप घालून हा जो पुतळा आहे तो आता सध्या झाकून ठेवायचा आणि त्या काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा हा पुतळा जो आहे तो खुला करण्याचे आदेश दिल्यानंतर आता कुठेतरी शिवप्रेमी कुठेतरी ते शांत झाल्याचं पाहायला मिळत आहे। विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर।